समोर श्री मधुकर सडमेक यांच्या जयसेवा न्यूज चॅनलमधला एक वृत्तांत आहे आणि यात सांगितलं आहे की महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात अहेरीसारख्या एका दुर्गम आदिवासी बहुल भागात तिथले स्थानिक पत्रकार काय करत आहेत. कारण आपण जेव्हा पत्रकारितेबद्दल बोलतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं? बातमी देणारे, प्रश्न विचारणारे पत्रकार, बरोबर. सडमेक यांनी वृत्तांताच्या सुरुवातीलाच एक विचार मांडलाय. खूप सुंदर विचार आहे तो, की पत्रकारितेचा धर्म केवळ समाजाचा आरसा होणं नाही. आपली चर्चा नेमकी याच विचाराभोवती फिरणार आहे. म्हणजे अहेरीतील पत्रकारांनी राबवलेला हा उपक्रम ही फक्त एक चांगली बातमी आहे की दुर्गम भागामध्ये पत्रकारितेची भूमिका काय असू शकते याचा एक नवीन आदर्श आहे. अगदी. तर मूळ घटना काय आहे? 26 डिसेंबर 2025 अहेरी तालुक्यातल्या इयत्ता 8, 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक सामान्य ज्ञान परीक्षा आयोजित करण्यात सकारात्मक बदल घडवण्यात सुद्धा आहे. आणि यामुळेच हा उपक्रम केवळ अहेरीपुरता मर्यादित राहत नाही, तो देशभरातील इतर दुर्गम भागांसाठी एक प्रेरणास्थान बनतो. नक्कीच. वृत्तांतामध्ये श्री सुखदेव सर यांच्या खास मुलाखतीचा उल्लेख आहे. नमस्कार. जयसेवा न्यूजमध्ये आम्ही उभे आहोत आदिवासी बहुल क्षेत्र ते गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण टोकातलं संत आदिवासी आश्रमशाळा अहेरी इथे. आणि या ठिकाणी नुकतेच सामान्य ज्ञान परीक्षा या ठिकाणी संपन्न झाली. तर ही सामान्य ज्ञान परीक्षा तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय सुखदेव सर हे स्वतः एक शिक्षक आहेत आणि ह्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा यांचा एक उद्देश होता. आणि म्हणून अहेरी तालुक्याच्या प्रत्येक शाळेमध्ये 8 ते 9 ते 10 वर्गाच्या विद्यार्थी परीक्षा घेऊन आल्या. तर माझ्यासोबत आज सुखदेव सर. सर नमस्कार. सर नमस्कार. तर मला हे सांगा, आपण गेल्या 4-5 वर्षापासून अहेरी तालुक्यामध्ये हा जो उपक्रम राबवता, तर ही संकल्पना कुठून आली हे मला प्रथम सांगा. सर मी अहेरी तालुक्यामध्ये शिक्षक म्हणून आता 25-26 वर्ष कार्यरत आहे. या विभागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास अशा प्रकारे होतो हे मला अनुभव आलेला आहे. त्यामुळे या क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आमच्या तालुका पत्रकार संघटनेतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच हा एक भाग म्हणून सर्वांगीण विकास व्हावा म्हणून सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा माध्यमिक गटामध्ये यावर्षी आम्ही आयोजित केलेली आहे. यापूर्वीसुद्धा आम्ही ज्युनियर तालुक्यातील सर्व ज्युनियर कॉलेजमध्ये सामान्य ज्ञान स्पर्धा घेऊन त्यांचे ज्ञान वाढविण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तर मी ऐकलं आहे तुम्ही प्राथमिक विभागाला काही असं शैक्षणिक साहित्य देतावा आणि त्याच्या माध्यमाने ज्या लहान मुलांना प्रोत्साहनपर त्यांना तुमच्या पत्रकार संघटना बक्षीस देता. हो, काही उपक्रम आम्ही 3-4 वर्षापासून आम्ही राबवत आहोत. सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांचा विकास व्हावा, त्यांना सामान्य ज्ञान माहीत व्हावे, ते अभ्यासात प्रगती करावे यासाठी आम्ही जवळपास 4 ते 5 हजार जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांना आम्ही नोटबुक, कंपास, पेन आणि इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप केलेले आहे. तर पत्रकार संघटना ही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवतात. तर माझ्या मते हा गडचिरोली जिल्ह्यासाठी सौभाग्याची गोष्ट नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा असा कार्यक्रम होत नसेल. कारण की छोटीशी जे बाळ जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांना एखाद्या वेळी पेन नसते असेही विद्यार्थी या शाळेमध्ये दिसतात. अशा मुलांना, अशा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावं आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं शिक्षणापासून, म्हणून एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सुखदेव सर व त्यांचं संपूर्ण संच जे पत्रकार मंडळी हे दरवर्षी करत असतात. हा कौतुकास्पद कार्यक्रम हा अहेरी तालुक्यात होत आहे. हे अभिमानाची गोष्ट आहे. मी मधुकर सडमेक, जयसेवा न्यूजसाठी अहेरी. धन्यवाद.